नमस्कार. आज आपण पाहूया की भारतामध्ये जी वित्तीय साक्षरतेची गरज आहे, त्या वित्तीय साक्षरतेची गरज विचारामध्ये घेता TY BA साठी अत्यंत अनिवार्य अशा प्रकारचा हा क्रेडिट आहे आणि म्हणून वित्तीय साक्षरता या विषयावर आज आपण चर्चा करूया की भारतामध्ये सध्या आर्थिक विकासामध्ये वित्तीय साक्षरतेचं जे महत्व आहे, हे वित्तीय साक्षरतेचं महत्व सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. लोकांना बचत, गुंतवणूक, विमा, कर्ज आणि निवृत्ती नियोजन याविषयीचं योग्य ज्ञान जर असलं तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात असा अंदाज आहे. परंतु भारतातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये या ज्या वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये जी तफावत आहे, ही तफावत मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाणवते आणि म्हणून भारतामध्ये वित्तीय साक्षरतेची पातळी काय आहे, वित्तीय साक्षरतेच्या समोर कोणती आव्हानं आहेत आणि वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारच्या आपल्याला उपाययोजना करायला पाहिजे, ही बाब विचारामध्ये घेता वित्तीय साक्षरतेची आवश्यकता किती महत्वपूर्ण आहे यावर आपल्याला प्रकाश टाकता येऊ शकतो. की वित्तीय साक्षरता म्हणजे नेमकं काय आहे, तर वित्तीय साक्षरता म्हणजे एक प्रकारे व्यक्तीला आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता असणं म्हणजे त्याची आर्थिक साक्षरता होय. म्हणजेच काय हो, तर म्हणजेच व्यक्तीला आपले उत्पन्न, त्याचा विविध गोष्टींवर होणारा खर्च, त्याची वेगवेगळ्या स्वरूपात असणारी बचत, तो करत असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आणि जोखीम यांचं संपूर्ण ज्ञान त्या वित्तीय साक्षरतेच्या अनुषंगाने फार महत्वपूर्ण असते. आणि म्हणून भारतामध्ये वित्तीय साक्षरतेचा जो अभाव आहे, या भारतामध्ये वित्तीय साक्षरतेच्या अभावामुळे अनेक आर्थिक निर्णय जे आहेत, हे आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जातात किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते, त्यामुळे पैसेही गमावले जातात. आणि म्हणून वित्तीय साक्षरतेमध्ये ही गुंतवणूक करत असताना इन्शुरन्स त्याचा किती महत्वाचा आहे, विमा किती महत्वाचा आहे, किंवा बँकिंग सेवा ज्या आहेत, त्या बँकिंग सेवा ही गुंतवणूक करताना वित्तीय साक्षरता नसलेले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ते या सेवेचा लाभ घेत नाहीत. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा जे काही सेबी आहे किंवा नाबार्ड आहे, यासारख्या ज्या संस्था आहेत, या संस्था लोकांना वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये सतत जागरूक कसे लोकांना राहता येईल या बाबतीमध्ये ह्या तिन्ही सर्वोच्च संस्था काय करतात, प्रयत्नशील राहतात. आता विशेष म्हणजे या वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर शहरी भागामध्ये जवळपास 68% लोक हे बँक व्यवहारामध्ये सक्रिय असतात. तर उरलेले जे काही 42% लोक आहेत, तर हे 42% लोक ग्रामीण भागामध्ये बँकिंग व्यवहारामध्ये सक्रिय आहेत. म्हणजे किती मोठी तफावत आहे, बरोबर. ही वित्तीय साक्षरतेची गरज कुठं आहे, तर बँकिंग क्षेत्राच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामध्ये बँकिंग व्यवसायामध्ये, बँकिंग व्यवहारामध्ये आर्थिक निर्णय घेताना ह्या ग्रामीण भागामध्ये वित्तीय साक्षरतेची जी आवश्यकता आहे, ही आवश्यकता मोठ्या प्रमाणावर राहते. त्याचबरोबर काय होतं की गुंतवणुकीसाठी शहरी भागामध्ये म्युच्युअल फंड किंवा विमा हे सगळे प्रचलित आहेत, तर ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी तेवढ्या फार प्रमाणामध्ये याचा प्रसार, त्याचे महत्व हे लोकांमध्ये अजून रुजलेलं नाही. तर अजूनही ग्रामीण भागामध्ये जे लोक जे आहेत, ती आपली जी बचत आहे, जी गुंतवणूक आहे, ते पारंपरिक घटकांमध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ समजा सोने असते किंवा ज्या काही बचती आहेत,
तर या क्षेत्रामध्ये किंवा या भागामध्ये हे ग्रामीण भागातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला आढळून येतात. तर ह्याही लोकांनी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, शेअर मार्केटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, रिअल इस्टेटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर प्रश्न असा निर्माण होतो, या सगळ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे हो, पण पैसे पाहिजे का नाही? ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या समस्या आहेत, बेकारी ही सर्वात मोठी आव्हानं आहेत. ग्रामीण भागामध्ये रोजगार नाहीये, ग्रामीण भागातली शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. शेती मोठ्या प्रमाणात पिकत नाही, पिकली तरी त्याला योग्य जो काही भाव पाहिजे तो शेतीला भाव व्यवस्थितपणे मिळत नाही. त्याच्यामुळे जेवढा उत्पादन खर्च ग्रामीण भागामधला शेतकरी करतो तेवढं त्यांना उत्पादन होत नाही. परिणामी केलेला खर्चही देखील भरून निघत नाही. एवढी परिस्थिती त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये दिसून येते. आणि म्हणून त्या भागांमध्ये या वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये जरी माहिती जरी केली, प्रसार जरी झाला, तर त्यांना सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांना रोजगार विमुख बनवलं गेलं पाहिजे. महिलांमध्ये वित्तीय साक्षरतेची पातळी पुरुषांच्या पेक्षा कमी आहे. मुळामध्ये किती टक्के महिला बँकेमध्ये जातात, किती टक्के महिला बँकिंग व्यवहारामध्ये गुंतवतात, की म्हणून हे व्यवहारामध्ये गुंतत नाही, कारण की त्यांना आर्थिक ज्ञान जे आहे त्या आर्थिक ज्ञानापासून त्यांना दूर ठेवलं जातं. आणि म्हणून ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागामध्ये असो, महिलांना आर्थिक साक्षर करणं फार गरजेचं आहे. तसं पाहिलं तर शिक्षणाचा स्तर आणि वित्तीय साक्षरता याच्यामध्ये थेट रिलेशन आहे. शिक्षणाचा स्तर जेवढा उंचावला जातो तेवढे वित्तीय साक्षरता ही भक्कम तयार होते, किंवा वित्तीय साक्षरतेमध्ये तेवढा फार प्रमाणामध्ये आपल्याला त्याची पातळी वाढलेली दिसते. त्याबरोबर ह्या वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये बँकिंग व्यवसायामध्ये, बँकिंग व्यवहारामध्ये किंवा आर्थिक जोखीम स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून सरकारच्या वतीने अनेक प्रकारच्या योजना ह्या सुरू केलेल्या आहेत. सरकारने लोकांना आता बँकिंग व्यवसायाशी जोडलेला आहे. आपण पाहतो की जनधन योजना असेल, आहे का नाही, फायनान्शियल लिटरसी सेंटर्स असतील, आहे का नाही, अनेक प्रकारच्या योजना आहेत. या सगळ्या योजनांचा सकारात्मक परिणाम जो आहे तो त्या वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये झालेला आहे. आता खूप मोठ्या प्रमाणातले लोक बँकेशी व्यवहार करतात. आपली जी काही बचत आहे आता ही घरी ठेवण्यापेक्षा आता प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये ठेवतात. बँकेमध्ये ठेवून अन्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट देखील करतात, कारण की त्यांच्यामध्ये आता आर्थिक जोखीम स्वीकारण्याची जी क्षमता आहे त्याच्यात निर्माण झालेली आहे, कारण त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता आलेली आहे. तर योग्य वेळी योग्य निर्णय ते घेऊ शकतात. एवढं असून देखील या वित्तीय साक्षरतेच्या समोर अनेक प्रकारचे आव्हानं आहेत. काय आहेत? शिक्षणाचा अभाव आहे, डिजिटल व्यवहाराच्या बाबतीमध्ये अज्ञान आहे, ग्रामीण भागामध्ये बँकिंग विषयक सुविधा ज्या आहेत या बँकिंग विषयक सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये पोचलेल्या नाहीयेत. शिवाय महिलांच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा जो सहभाग आहे तो सहभाग हा फार मर्यादित आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आर्थिक साक्षरतेमध्ये ही आव्हान आहे. शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे, आहे का नाही. आणि म्हणून याच्यावर उपाय योजना काय केल्यात तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये वित्तीय शिक्षण हा विषय समाविष्ट करण्यात यावा. जसं मी आता सांगितल्याप्रमाणे की TYBA साठी हा फायनान्शियल लिटरसी हे जो क्रेडिट आहे ते कंपल्सरी केलेलं आहे, कारण की त्यांना आर्थिक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये ज्ञान प्राप्त व्हावं. कोणत्या वेळी कोणती गुंतवणूक केव्हा कशी करावी, कोणत्या प्रकारची जोखीम येऊ शकते, बाजारपेठेचं ज्ञान असेल, गुंतवणुकीचे प्रकार असतील, बचत असेल, शेअर मार्केट्स असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे जे काही स्रोत आहेत, गुंतवणुकीचे प्रकार आहेत, गुंतवणुकीचे जे काही ठिकाणं आहेत, या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त होते ना. म्हणून तर वित्तीय साक्षरता हा जो विषय आहे तो आता प्रत्येक पदवी आणि पदवी वर्गाला निदान पदवी स्तरावर ते आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येते की
स्थानिक भाषेमध्ये वित्तीय साक्षरतेचे कार्यक्रम राबवले जावे. आता ज्यांना मुळामध्ये इंग्रजी येतच नाहीये आणि त्यांच्या पुढे इंग्रजीमध्ये व्याख्यान कितीही जरी महत्वपूर्ण असेल तर त्याचा काय उपयोग आहे का? त्याचा काहीच उपयोग नाही ना. ज्याला जे आवश्यक आहे ते त्याला दिलं पाहिजे. तुम्ही खूप मोठी चांगली इंग्रजी बोलताय, खूप सुंदर. त्या इंग्रजी बोलण्याच्या व्याख्यानामध्ये खूप काही महत्वपूर्ण नॉलेज तुम्ही देताय. आपण समोरच्या माणसाला किती टक्के इंग्रजी समजते याचा गांभीर्याने विचार करून आपण तसं त्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे जे नॉलेज तुम्हाला द्यायचं आहे तर ते नॉलेज तुम्ही त्या स्थानिक भाषेमधून जर दिलं तर कदाचित ते लोकांना जास्त महत्वपूर्ण आणि उपयोगाचं ठरू शकतं. आणि म्हणून त्यासाठी ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये महिलांसाठी विशेष प्रकारचे प्रशिक्षण शिबिर हे त्या ठिकाणी आयोजित केले पाहिजे, जेणेकरून महिलांना आर्थिक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी होता येईल. ग्रामीण भागामध्ये जे काही फायनान्शियल लिटरसी कॅम्प आहेत तर हे फायनान्शियल लिटरसी कॅम्प आयोजित केले पाहिजे. शिवाय डिजिटल व्यवहाराच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण दिलं पाहिजे लोकांना, की आता ऑनलाईन पद्धतीने अनेक प्रकारचे व्यवहार होतात, त्याच्यामध्ये फसवणुकी देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतात. या संदर्भामध्ये त्यांना कशा पद्धतीने सतर्कता बाळगली पाहिजे याविषयीचं प्रशिक्षण ह्या वित्तीय साक्षरतेच्या अनुषंगाने हे दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की वित्तीय साक्षरता ही आर्थिक स्वावलंबनाची गुरुकिल्ली आहे. भारतामध्ये अजूनही मोठा वर्ग आहे जो अशिक्षित आहे किंवा आर्थिक दृष्ट्या तो अनभिन्न देखील आहे. आणि म्हणून सरकार, बँका किंवा शैक्षणिक संस्था या सर्वांनी एकत्रित येऊन आर्थिक साक्षरतेचे जे महत्व आहे ते आर्थिक साक्षरतेचं महत्व वाढवणं आणि त्यासाठीचे प्रयत्न करणं हे अनिवार्य आहे. म्हणून सर्वांना वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये हे म्हणजे वित्तीय साक्षर झालं पाहिजे. वित्तीय साक्षर झाल्यामुळे आपण आर्थिक दृष्ट्या आपण कसे स्वावलंबी होऊ शकतो याची गुरुकिल्ली आपल्याला या वित्तीय साक्षरतेच्या मध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून आपण वित्तीय साक्षरता, वित्तीय साक्षरतेचे महत्व, वित्तीय साक्षरतेची आवश्यकता आणि वित्तीय साक्षरते पुढची कोणती आव्हानं आहेत आणि कोणत्या प्रकारच्या आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात या संदर्भामध्ये आपण चर्चा केली आहे. पुढल्या पार्टमध्ये आपण पुढील विषय घेऊन येणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.